नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. आजचा व्हिडिओसुद्धा तुमच्यासाठी पावसाळा स्पेशल घेऊन आलेले आहे. आता ही रेसिपी काय आहे तुम्हाला पुढे कळेलच, पण व्हिडिओ मात्र कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. सुरुवातीला बघा, इथं एक भांडे घेतले आणि इथं घेतलेलं आहे ते म्हणजे गव्हाचं पीठ. 1 कप इतकं घेतलंय आणि चाळणीमधून आपण चाळून घेणार आहोत. तर तुम्हाला नेमकी कुठली रेसिपी करत आहोत हे नव्हतं सांगितलं. तर आज आपण करत आहोत जिलेबी. आता तुम्ही म्हणाल जिलेबी तर मैद्याची बनते, तर आज आपण जी जिलेबी करत आहोत ती गव्हाच्या पिठाची करणार आहोत बरं का. बरेच जण मैदा खात नाहीत की नाही, मग त्यांच्यासाठी आज ही गव्हाची जिलेबी बरं का. 1 कप गव्हाच्या पिठामध्ये भरपूर अशी आपली जिलेबी होते. 1 कप इतकंच गव्हाचं पीठ चाळून घेतलं आहे बघा. आता याच्यामध्ये पाणी घालायचं आहे. पाणी एकूण किती लागणार आहे तुम्हाला मी पुढे सांगतेच. सुरुवातीला 1 कप इतकं पाणी घेतलं आहे. एकदम संपूर्ण घालायचं नाही बघा, थोडं थोडं करून घालूयात. एकदम घातलं ना तर आपल्याला हे मिसळून घेता येत नाही. शिवाय गव्हाचं पीठ असल्यामुळे बऱ्याच अशा गुठळ्या होतात बघा. त्यामुळे 1 कप जेवढं पाणी घेतलं होतं तेवढं संपूर्ण वापरलेलं आहे. पण आपल्याला आणखीन पाणी लागणार आहे. पण इथं बऱ्याच अशा गुठळ्या झाल्या, त्याच्यामुळे चांगल्या प्रकारे हे फेटून घेणार आहोत. तुम्हाला जर मैदा इथे वापरायचं असेल तर सेम 1 कप इतका मैदा वापरू शकता. आता बघा, हे चांगलं फेटून घेतलं तर आणखीन 1 कप इतकं पाणी घेतलं आहे बघा. आता काही इतकं आपल्याला सगळं लागणार नाही, थोडं थोडंच लागणार आहे. एकूण किती पाणी वापरलं हे तुम्हाला मी शेवटी लास्टला सांगतेच. आता बघा, सर्व हे चांगल्या प्रकारे फेटून घेतलं आहे. इतकं मस्त फेटायचं की स्मूथ झालं पाहिजे, गुठळ्या होता कामा नाही बरं का. आता जवळजवळ एक 7-8 मिनटं फेटून घ्यावं लागतं आहे बघा, कारण गव्हाचं पीठ असल्यामुळे ना छोट्या छोट्या गुठळ्या होतात. सुरुवातीला 1 कप इतकं बघा पाणी वापरलं आणि नंतर पाव कप इतकं वापरलं. एकूण 1.25 कप इतकं पाणी वापरलं आहे बरं का आपण. आणि ह्या टाईपचं आपलं हे मिश्रण झालं किंवा हे बॅटर झालं आहे. आता ह्याच्यावरती झाकण ठेवूयात आपण. आणि इथं बघा, हे पाऊण कप पाणी उरलं हे बाजूला ठेवूयात. एक साधारण 10 ते 15 मिनटं हे पीठ भिजवत ठेवायचं आहे. तोपर्यंत का नाही आपण पाक करायला घेऊयात. त्याच्यासाठी गॅसवरती कढई ठेवले आणि ह्या कपानेच मोजून साखर घेतले बघा. 1.25 कप इतकी साखर घेतले, पाऊण कप इतकं पाणी घेतलंय. आता ह्याचा आपण चिपचिपा चिकट असतो का नाही तसा पाक करून घेणार आहोत. पाक अति जास्त करायचं नाही बघा, नाही तर तो उरला की आपल्याला प्रश्न पडतो त्या पाकाचं काय करायचं. अगदी आता इथं जो प्रमाणामध्ये पाक करत आहे ना, तो अगदी बरोबर प्रमाणामध्ये करत आहे बघा, म्हणजे आपला जास्तीचा पाक उरत नाही. सतत हलवत राहायचं म्हणजे कसा पाक लवकर येतो बघा. आता छान पाकाला उकळी आले. पाक कसा आला समजायचं हे तुम्हाला दाखवते. अगदी छान हे घट्ट दिसायला लागले बघा. उलतानावर असं उचलायचं, शेवटी थोडी तार तुटल्यावानी वाटते. शिवाय दोन्ही बोटाच्या मध्ये असा पाक घ्यायचा आणि बघा, तुम्हाला अगदी जवळून इथं दाखवते बघा. चिपचिपा आणि शेवटी तार धरते, म्हणजे हे झालंय समजायचं. आता इथे गॅस बंद करायचा. आपण जिलेबी करत आहोत. जिलेबीला छान रंग यावा ह्याच्यासाठी इथं मी केशरी रंग वापरला आहे. अगदी बरेच ठिकाणी बघा पिवळी जिलेबी असते, मग पिवळा रंगसुद्धा तुम्ही वापरू शकता किंवा अगदी कलर न वापरतासुद्धा तुम्ही ही जिलेबी करू शकता. थोडीशी फ्लेवरसाठी वेलची पूड घातले. कलर आणि वेलची पूड चांगल्या प्रकारे पाकामध्ये मिसळून घेतले. पाक आल्या आल्या लगेच गॅस बंद करायचा बघा. आता इथं आपला तयार झालेला पाक बाजूला ठेवूयात आणि इथंच ना तेल गरम करायला ठेवणार आहे मी बरं का. तोपर्यंत जवळजवळ 15-20 मिनटं झालेत. पीठ चांगल्या प्रकारे भिजलेलं आहे बघा. अगदी अर्धा तास पीठ हे भिजत ठेवलात तरीसुद्धा चालेल बरं का. जर गुठळ्या राहिल्यात शेवटी असं वाटतंय तर चांगल्या प्रकारे हे फेटून घ्या. गुठळ्या जरासुद्धा राहता कामा नये. आता ह्याच्यामध्ये वापरायचं आहे ते म्हणजे तूप. तर अर्धा चमच इतकं तूप घेतलं आहे बरं का. तुपाच्या ऐवजी अर्धी पळी इतकं तेलसुद्धा वापरू शकता किंवा 1 चमच इतकं तेल वापरायचं आहे तुम्हाला. आता इथं घेतलेला आहे खाण्याचा सोडा. आता आपल्या घरामध्ये नेहमी भजीसाठी आपण वापरतो तो सोडा असतो, थोडाच वापरायचा, अति जास्त नाही, म्हणजे साधारण 1-2 चिमूटभर इतका वापरायचा. चव छान यावी ह्याच्यासाठी थोडंसंच मीठ आणि अर्धा लिंबाचा रस वापरत आहे बघा. 1 लिंबू होतं तर अर्धं कापून बाजूला ठेवले आणि अर्धा लिंबाचा रस इथं आपण वापरणार आहे. आता का नाही हे सर्व चांगल्या प्रकारे फेटून घेऊयात. खाण्याच्या सोड्याच्या ऐवजी ना थोडंसं तुम्ही आपला नेहमी इनो असतो का नाही तो अर्धा चमच वापरलात ना तरीसुद्धा चालेल बरं का. आता हे सर्व चांगल्या प्रकारे फेटून घ्यायचं आहे आपल्याला. आता इथं आपलं हे जिलेबीसाठी मिश्रण तयार झालं. मार्केटमध्ये सांगायला गेलं तर थोड्या वेगळ्या पद्धतीत जिलेबीचं हे मिश्रण तयार होतं बरं. मार्केटमधली जिलेबी ही मैद्यापासून बनते. शिवाय आदल्या दिवशीच हे पीठ ना मुरवत ठेवलं जातं, मग दुसऱ्या दिवशी जिलेबी बनली जाते. आता बघा, हे मिश्रण इतपत घट्ट असावं बरं का. जरा जरी सैल जर झालं तर जिलेबी तुमची चपटी होणार. त्यामुळे ना हे मिश्रण असं घट्ट असावं बघा. अगदी जास्त घट्ट झालं तर जिलेबी तितकीशी खुसखुशीत होणार नाही, हे सुद्धा तुम्हाला काळजी घ्यायची आहे. आता जिलेबी कशामध्ये पाडणार आहोत तर मार्केटमध्ये जिलेबी ज्यांनी पाडतात त्यांचा एक साचा असतो, तर आपल्याकडे तो नसतो. तर इथं घेतलेले आहे पायपिंग बॅग बघा. ह्याच्याऐवजी तुम्ही दुधाची पिशवी, तेलाची पिशवी वापरू शकता. आता त्याच्यामध्ये तयार केलेलं हे सर्व मिश्रण घालून घ्यायचं आहे आणि स्मूथ किती झालं आहे बघा, कुठल्या जरासुद्धा राहिल्या नाहीत.
अर्धच मिश्रण याच्यामध्ये घातले, अर्ध बाजूला ठेवले बघा. आणि आता इथं शेवटी तुम्ही रबर लावू शकता किंवा इथं अशी गाठ मारू शकता. आता इथं बघा पाठीमागच्या बाजूने गाठ बांधून घेतले आणि पुढचं जे टोक आहे ना ते आपण कापून घेणार आहोत. जिलेबी कितपत मोठी किंवा पातळ हवी की नाही जाडीला त्याच्यानुसार टोक कापायचं आहे. पण जाड जिलेबी जर असेल ना तर तळायला जरा वेळ लागतो आणि तितकी जाड तितकी दिसायला देखील छान दिसत नाही. शिवाय अति बारीकसुद्धा जिलेबी करायची नाही, मीडियमच टाईपची जिलेबी असावं. ह्याच्यासाठी असं मीडियमच टाईपचं किंवा छोटं असं टोक कापून घ्यायचं. तुम्हाला म्हणले होते गॅसवरती तेल गरम करायला ठेवायचं. बघा तेल गरम करायला ठेवलं होतं आणि मग काय जिलेबी घालून घ्यायची. बघा तुम्हाला आता इथं व्हिडिओमध्ये दिसत असेल अशा प्रकारे घालू शकता किंवा मध्ये उचलू शकता किंवा न उचलता सुद्धा तुम्ही एकसारखी अशी जिलेबी पाडू शकता. असा पसरट पॅन ठेवायचा म्हणजे कसं एका वेळेस ना तुम्हाला भरपूर अशी जिलेबी घालता येते. आता कढईमध्ये जास्त काही जिलेबी आपल्याला घालता येत नाही म्हणून इथं मी पॅन ठेवला आहे बघा. म्हणजे पॅनमध्ये एका वेळेस आपल्याला भरपूर अशी जिलेबी सोडता येते. तेल जास्तीचं ठेवायचं नाही बरं का, असं जरा कमीच ठेवायचं. आणि मस्त ही जिलेबी एका बाजून सेट झाली अशी वाटली की पलटी करून घेणार आहोत. जिलेबी का नाही सोडते वेळेस तेल चांगलं गरम असावं म्हणजे गोड गरगरीत चपटी जिलेबी होत नाही बघा. तेल जर गरम नसेल तर चेपटी तुमची जिलेबी होते. शिवाय बघा हलका तांबूस रंग आला आहे म्हणजेच की जिलेबी चांगली कुरकुरीत होईपर्यंत ही तळून घेतले. कारण जिलेबी कुरकुरीत असेल तरच खायला मजा येते का नाही. आता बऱ्याच जणांचं काय होतं माहिती आहे का, जिलेबी ही नरमसुद्धा आवडते. मग तुम्ही अति जास्त वेळ न तळता फास्ट गॅसवरती तळून लगेच काढू शकता. पहिली बॅच इथं आपली तळून झाली आणि दुसरी बॅचसुद्धा फटकन अशी फटाफट सोडून घेतली बघा. एका वेळी 4 ते 5 इतक्या जिलेबी आपल्या तेलामध्ये सोडल्या जातात पॅनमध्ये. आता ह्या पलटी करून घेणार आहोत आणि ह्या तळतात ना तोपर्यंत अगोदरच्या ज्या जिलेबी काढल्यात ना त्या आपल्याला पाकामध्ये सोडून घ्यायच्या आहेत. एकतर पाक गरम असावा आपला, नाहीतर जिलेबीसुद्धा गरमागरम असावी. आता इथं पाक हलका थोडंसं थंड झालं आहे पण आपली जिलेबी खूप गरम आहे, तेलातनं काढलेले आहे. लगेच ह्या पाकामध्ये आपल्याला अशी बुडवून ठेवायची आहे. थोडा वेळ नाही ह्या पाकामध्येच अशीच आपल्याला ठेवायची बरं का, म्हणजे ना रसरशीत आपली ही जिलेबी होते. त्यामुळे गॅसवरती जी आता जिलेबी सोडली होती आपली तीसुद्धा तळले, मग तीसुद्धा आता ह्याच्यामध्ये घालून घेतली बघा. अशा पाकामध्ये ठेवायच्या. आता तुम्हाला आणखीन एक दुसरी पद्धत सांगते, ते म्हणजे आपलं हेच मिश्रण आहे अगोदरचं. ह्याच्यामध्ये थोडंसंच खाण्याचा केशरी रंग वापरून चांगल्या प्रकारे हे फेटून घेत आहे बघा. पाव चमच इतकाच रंग वापरायचा, अति जास्त वापरायचं नाही बरं का. अगदी पिवळा रंगसुद्धा वापरू शकता. फटाफट हे सर्व हे आता चांगल्या प्रकारे फेटून घेते. अगोदर आपण ना फक्त पाकामध्येच रंग वापरला होता, त्यामुळे थोडीशी आपली जिलेबी पांढरी दिसते. त्यामुळे आता इथं मिश्रणामध्ये सुद्धा थोडासा रंग वापरून फेटून घेतले. आता जर पायपिंग बॅग नसेल तर इथं काय वापरायचं माहिती आहे का, छोटी घरामध्ये अशी कुठलीही प्लॅस्टिकची बॉटल असेल त्याला इथं होल करून घेतले बघा छोटंसं असं आणि त्याच्यामध्ये हे मिश्रण काढून घेणार आहोत. सहजपणे हे मिश्रण बाटलीमध्ये भरता येतं. बघू शकता इथे पळीने चमच्याने भरण्याची गरज नाही. आता ह्याला टोपण लावले, टोपणला बघा अशा प्रकारे इथं होल करून घेतले गोल. आणि आता ह्यानी कशी जिलेबी पाडायची सांगते तुम्हाला. बघा सहज अगोदर कशी आपण जिलेबी पाडली तशीच पाडायची गोल गोल अशा प्रकारे. म्हणजे बाटली अशी वर धरायची आणि जर वरनं दाबायचं बघा म्हणजे मिश्रण सहजपणे खाली येतं. एका वेळेस 4 इतक्या मावलेल्या आहेत बघा आपल्या ह्या जिलेब्या. आणि मस्त इथं ना सुरुवातीला गॅस मोठा ठेवला आणि नंतर बारीक ठेवणार कुरकुरीत होईपर्यंत तळून घेणार आहोत. आता ह्याच्यापेक्षा जिलेबीचा आकार जर मोठा हवा असेल, जाड हवा असेल तर होल मात्र जर असे मोठं ठेवा बरं का. पण माझ्या मते तर हा जिलेबीचा आकार अगदी बरोबर आहे. आता ही सुद्धा तेलाबाहेर काढली. अगोदरच्या जिलेबी बघा जर अशी पांढरी झाली कारण मिश्रणामध्ये ना आपण रंग वापरलेला नव्हता म्हणून. घरी खात असाल तर अगदी नाही वापरला तरीसुद्धा चालेल. पण आता तुम्हाला ही जिलेबी मी दाखवत असल्यामुळे छान दिसावी त्याच्यासाठी इथं मी थोडा रंग वापरला आहे बरं का. बाकी तुमची आवड. आता अगोदरची जिलेबीची पाकात होती ना चांगल्या प्रकारे मुरले बघा. पाक चांगल्या प्रकारे शोषून घेतले. मस्त रसरशीत जिलेबी झाली. ती एका डिशमध्ये काढून बाजूला ठेवले आणि नंतर जी आपण पिठामध्ये रंग वापरून जी जिलेबी केली ना ती गरमागरम ह्या आपल्या पाकामध्ये सोडून ठेवली होती. तीसुद्धा अगदी छान मस्त रस पिले बघा. रसरशीत अशी जिलेबी आपली झाली. घरच्या घरी आपण मैदा न वापरता अशा प्रकारे जिलेबी नक्कीच करू शकतो. आणि वाव मस्त झाले. पावसाळा सुरू आहे, काहीतरी गरमागरम खावंसं असं वाटतंय. घरच्या घरी तुम्ही मस्त गरमागरम अशी रसरशीत कुरकुरीत जिलेबी नक्कीच करू शकता. तुम्हाला आता इथं मोडून दाखवले बघा. रसरशीत झाले आणि कुरकुरीतसुद्धा झाले बरं का. आता कुरकुरीत जिलेबी जर बऱ्याच जणांना आवडत असेल तर त्यांना सांगितलं बराच वेळ जरा गॅस बारीक ठेवून ही जिलेबी भाजा. नरम जिलेबी आवडत असेल तर लगेच तळून काढा. तुम्हाला दोन्ही जिलेबीचे प्रकार दाखवले. कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. व्हिडिओ जरासुद्धा आवडल्यास पटकन एक लाईक ठोका. व्हिडिओ शेअरसुद्धा करा तुमच्या मित्र मैत्रिणी परिवारामध्ये. आणि हो नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. चला पुन्हा भेटू नवीन रेसिपीमध्ये.